आदिवासी समाजाच्या नंदुरबार जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना विजय चौधरी यांनी जातीवाचक आणि वाईट शिवीगाळ करून अपमानित केल्याबद्दल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अन्वये आणि भारतीय न्याय संहिता कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आलेले आहे। या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आणि जिल्हा प्रसिद्ध प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याबाबत विजय चौधरी यांनी जातीवाचक, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करून शिवीगाळ केल्याचं निदर्शनास आलं। सदर प्रकारामुळे आदिवासी समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या असून समाजामध्ये संताप आणि असंतोष निर्माण झालाय। सदर कृत्य हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं असून यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 तसंच भारतीय न्याय संहिता अंतर्गत लागू असलेल्या संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे। कायद्यापुढे सर्व समान असून कोणत्याही व्यक्तीनं जातीवाचक, अपमान, अवमानकारक वक्तव्य किंवा समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य केल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ आणि निपक्ष चौकशी करून उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर तरतुदीनुसार विजय चौधरी यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 तसंच भारतीय न्याय संहिता कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करावा, कायद्यानुसार तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।